संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर आरोपींच्या नातेवाईकांचा धिंगाणा, 7 जणांवर गुन्हा, पोलिसांचा सौम्य लाठीमार। केबल चोरी प्रकरणातील अटक आरोपींना पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देत असताना कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर आरोपींच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत पोलिसांशी हुज्जत घातल्याची घटना घडली। पोलिसांवर दगडफेक, शिवीगाळ तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। विठुरायाची वाडी आणि अग्रहण धुळगाव परिसरातील 27 शेतकऱ्यांनी 23 मे रोजी त्यांच्या शेतातील केबल चोरीस गेल्याची तक्रार कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल केली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजकुमार श्याम गोसावी, राहुल श्याम गोसावी, प्रवीण तानाजी गोसावी आणि अरविंद तानाजी गोसावी सर्व राहणारा सावळी तालुका मिरज या चौघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे 1,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यामुळे पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस आरोपींचा ताबा घेण्यासाठी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आले होते। आरोपींना आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गोसावी कुटुंबातील नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले। आरोपींचा जामीन झाला असून त्यांना आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी नातेवाईकांनी केली। मात्र पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्यास नकार दिला। यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली। पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांशी झटापट करत शिवीगाळ व दगडफेक केल्याचा आरोप आहे। परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्यांवर सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला। आरोपींना घेऊन जाण्यास अटकाव करणे, पोलिसांशी झोंबाझोंबी करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तानाजी अण्णाप्पा गोसावी, यशवंत मारुती गोसावी, सरस्वती प्रवीण गोसावी, ललिता श्याम गोसावी, श्याम नाना गोसावी, उमेश अण्णाप्पा गोसावी आणि हरुबाई गोसावी या 7 जणांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत।